brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या कथित गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून भाजप नेते व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीका केल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. पालकमंत्री एकीकडे पुणे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे असं म्हणतात आणि दुसरीकडे पूर्व ते पश्चिम पुण्यातील उमेदवार पाहिले तर ते कोणत्या तत्वात बसतात अशी टीका मोहोळ यांनी केली. या टीकेला उत्तर देताना भाजपमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले नेते अमोल बालवडकर यांनी सोशल मीडियावरून जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी मोहोळ यांचे नाव न घेता लिहिलंय की गुन्हेगारांना विदेशात पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांचा आका बाजूला घेऊन बसणारे आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आलेले खासदार आमच्या नेत्यांना राजकारण शिकू नये. तुमच्या काठावर निवडून येण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाही वाटा आहे हे विसरू नका. तसेच गरज सरो वैद्य मरो ही तुमची भूमिका योग्य नाही. पुढे आमच्या नेत्यांवर बोललात तर तसंच प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही बालवडकर यांनी दिला आहे आणि जय जिनेंद्र असा शेवट करून त्यांनी पोस्ट पूर्ण केली आहे. भाजपनं अमोल बालवडकर यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या नात्यातील लहू बालवडकर यांना तिकीट दिलं. हा निर्णय अंतिम क्षणी घेण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे नाराज अमोल बालवडकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. पक्षातील नाराजी व अंतर्गत समीकरणांचा विचार करूनच उमेदवारी जाहीर करण्यात विलंब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून सक्रिय काम केलेल्या लहू बालवडकरांना त्यांच्या कार्यतत्परतेचा व निष्ठेचा पुरस्कार म्हणून तिकीट देण्यात आल्याचं मानलं जात आहे. पक्षाने यंदा मोठ्या प्रमाणात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला असून 42 माजी नगरसेवकांचं तिकीट कापण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. मोहोळ यांची टीका आणि अमोल बालवडकरांचा पलटवार आणि प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवारीचं राजकारण यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिक चुरशीचं बनलं आहे. महायुतीचं समीकरण, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रित हालचाली आणि भाजपचे निर्णय या साऱ्यांवरती सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.